सो गुड मॉर्निंग, हाय, हॅलो आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सध्या आपले व्हिडिओ एकदम इरेग्युलर झालेत. थोडंसं म्हणजे कंटेंट मिळत नाही असा प्रश्न नाही आहे, पण बनवताच येत नाही आहेत व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ असा की आज एक आपण काम करूया. आज आपण थोडासा व्हिडिओ वेगळा बनवूया. दरवेळी मी तुम्हाला सांगतो मी कुठे जातो आहे, तर आज मी काय ते रिव्हील करत नाही आधी की कुठे जातोय मी. ते तुम्ही हा जर्नी एन्जॉय करा. आता कोण कोण आपल्याला भेटतं ते त्याच्यात बघा आणि तुम्ही जर्नी एन्जॉय करा, खूप मजा येईल. आज श्रावणातला पहिला दिवस आहे. हिंट देतो थोडीशी तुम्हाला की श्रावणातला पहिला दिवस आहे म्हणून आम्ही निघालोय. आणि आत्ता ढोकरवली काय सावर्डा किंवा चिपळूणमध्ये मी नाही आहे. आत्ता मी आहे बरोबर कल्याण स्टेशनला उभा आहे. हे तुम्ही बघू शकता. ब्रिज खाली आत्ता मी उभा आहे कल्याण स्टेशनच्या. आता इथे एक जण येतोय, त्याला मी पिकअप करेन आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू होईल. सो तुम्ही ओळखा, शेवटपर्यंत मी सांगणार नाही आहे कुठे जातोय ते. बघूया कोण कोण ओळखतंय. तर माझे डोळे आता सकाळचे वाजलेत 6-5:30 झालेत आणि लवकर उठले, त्याच्यामुळे असे डोळे झोपेचे वाटत असतील ते थोडेसे इग्नोर करा आणि जाऊया. कधी येतोय आता. मी आलो इथे येऊन 10 मिनिटं झाली, अजून काही आला नाही हा आपला पोरगा. कधी येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि सांगा तुम्हाला कळलं असेल तर कुठे जातो वगैरे, काय हिंट असेल तर बघा, बोला, एकेकाने कमेंट करा. पण मजा येणार आहे. एक तुम्ही आजची धमाल बघाल ना, मजा आहेच. तर आता अजून वाट बघतोय आणि हा एरिया तुम्हाला ओळखता येतोय का बघा. आणि आलेलं आहे. आमची वाट संपलेली आहे बघून. सो आमचा पहिल्या माणसाचं आगमन झालंय ट्रिपच्या. आणि आमच्या जर्नीला आता सुरुवात होते. मी आज रिव्हीलच नाही केलं कुठे जात आहे. तर फर्स्ट हे CNG फिल करतो इथे आणि नितेश पण आता जॉईन झालाय. तर आम्ही कल्याण सोडतोय, नाशिक फाट्याला आहोत. सो कल्याण सोडल्या आमचं स्वागत ट्रॅफिकने केलंय. आता ट्रॅफिक जाम आहे. खड्ड्यांचं असेल ना हे. थोडासाच फायदा आपल्याला ना.
आता आम्ही पोहोचलोय नाशिकच्या जवळपास आणि CNG ची लाईन आहे इकडे. पाऊस बघ एवढा आहे. CNG ची लाईन आहे. आता आमचा दुसरा मेंबर येईल आणि नाशिक बोलल्यावर आम्ही ठरवलंय की मस्त नाश्ता करूया. नाश्ता म्हणजे एकदम झणझणीत मिसळ खायचा प्लॅन आहे आमचा. आता नाशिक पर्यंत आलोय. नाशिकवरून अजून एक मुलगा येतोय म्हणजे अजून कुठे चाललोय हे गेस करत राहा. आम्ही सांगणार नाही, आम्ही डायरेक्ट दाखवणार आहोत की कुठे पोचलोय ते. बाकी फोटो काढून आता नाशिकमध्ये एंट्री केली आहे. नाशिकमध्ये पोचलोय आणि आता आमचा सेकंड पार्टनर इथे आता मध्ये उभा दिसेल आपल्याला. बोलला ब्रिजवरच थांबा. आता ब्रिज एवढा मोठा ब्रिज आहे. हा ब्रिज वरती कसा येणार आपण बघतोय. आम्हाला मोठा प्रश्न पडलाय. सगळ्यांच्या घरावरती सोलार आहेत रे. हे बघ, प्रत्येकाच्या घरावर सोलार लावले. चालू करा सेकंड व्हिडिओ हा बघा. हा ओके. एक काम करा, फायनली ट्रिप सक्सेस झाली. सुरू झाली ते नका. हा डिस्प्ले हा बाय मिसिंग वॉस ठीक आहे ना. हे खाली 2 बटन दिसतात का तुम्हाला डिस्प्लेच्या खाली उजव्या हाताला. सो हा होता आमचा सेकंड पार्टनर. आता आमचा नाशिकच्या पुढे जर्नी सुरू झालाय. मी आज त्यांना हे नाही सांगितलं कुठे आम्ही चाललो ते सांगितलं नाही. ते तुम्ही गेस करणार आहात. आम्ही सांगणारच नाहीये पण एकदम बॉम्ब पडणार आहे आम्ही जिथे पोहोचू तिकडे. चलो डिस्प्लेच्या खाली. सो फायनली आता आम्ही नाश्ता करतोय आणि अमर शेठ आम्हाला कुठे घेऊन आलेत. नाशिकची फेमस भामरे मिसळ. सो आता चाललोय बघूया आता या मिसळची टेस्ट कशी आहे. आज अमर सरांची चॉईस आहे. येते बसो. किधर भी आप बोलेंगे आप बैठेंगे उधर बैठेंगे हम. आमच्या इथं मिसळ आली आहे. मिसळ बरोबर पापड आहे. सगळ्यांनी सुरुवात केली आहे बघा. आमची ट्रिपची पहिली सोय झालेली आहे. अमर शेठने पहिली सोय केली आहे. आता पुढची सोय आम्ही त्यांची करणार आहोत. आओ नाशिक बुलाव नाशिक. साहेब हे घ्या कांदा बिंदा घ्या. कांदा घालून घालून खा. भाई मिसळ खाल्ली. एक नंबर मिसळ होती. आमच्या एकदम तृप्त झालो आम्ही खाऊन. या आमच्या अमरने पुढे शोधून काढली. म्हटलं नाशिकमध्ये खायची तर आपण इथेच खाऊया म्हणून आलो. पडली. चलो निकलते. आता आम्ही जाणार आहे समृद्धी मार्गे म्हणून त्यांना या अमरला आणि नितेशला म्हटलं की खायला काहीतरी घेऊया आपण. तर बहिणी बघा केवढं काय काय घेतलंय बघा. हे बघा येतात ते दाखवते ते बघा सगळं खायला घेतलं यांनी. एवढा स्टॉक कुठे आणला करून. अरे मग स्टॉकचं बाहेरचं खाणं नको. थांबणं नको कुठे. थांबणं नाही. आपल्याला थांबलं तरी आपल्याला इथून इथे समृद्धीला थांबलं तरी आपल्याला कोण विचारणार नाही. त्याच्यामुळे इथे का भेट. बाजूला
तर आत्ता आम्ही जालना क्रॉस केलं आहे जस्ट. अजून साधारण 2.5 तास आम्हाला पोचायला आहे. आणि तिकडे पोचल्यानंतर मग तुम्हाला ठिकाण आम्ही दाखवू कुठे जातो आहे. आता मी तेच बिझनेसमॅन आहे, तो त्याच्या आत काम करतो आहे आणि आम्ही दोघे भटक भावाने आहोत. आम्हाला फक्त फोटो काढायचे होते म्हणून आम्ही खाली उतरलेलो. 100 किलोमीटर झाले. आम्ही वॉशरूम शोधतो पण रस्त्यात आम्हाला एक पण वॉशरूम नाही मिळालं अजून. आणि आत्ता जस्ट मिळालं आणि तिकडे हॉटेल एवढं पॉश होतं. आम्ही म्हटलं काहीतरी खाऊ, तर तिकडे फक्त चहा होता, बाकी काही नव्हतं. चहा आणि पाण्याची बॉटल, म्हणजे साधी, म्हणजे आता मी कोकणातलं सांगतो, आपण टपरी असते तशी टपरी चहा मिळतो तिकडे. पण इथे एकदम पॉश हॉटेलमध्ये फक्त चहा मिळत होता, 20 रुपये 1 कप. असं आम्ही आत्ता प्यायलो. आणि कुठेच कोणी इथे येत असेल तर नाशिक नंतर कुठेच CNG अवेलेबल नाही आहे. डायरेक्ट आहे ते नागपूरमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्या हिशोबाने या. आम्ही CNGचा प्लॅन करून आलेलो, पण आता आम्ही सध्या गाडी आमची पेट्रोल खाते. गपागप चालू आहे. चला, निसर्गरम्य वातावरण. बाकी एकदम क्लायमेट बघा कसं आहे, मस्त. आणि गाडीची अवस्था बघा काय मस्त. कालच परवा टायर टाकलेत समृद्धीवर यायचं म्हणून. तर जातो, निघतो इथून आता. नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट 2.5 तासानंतर. पाठून पूर्ण झाली अवस्था आहे चांगलीच. चला निघूया आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनला. गेला मग नंतर नितेश ते 80 किलोमीटर पर्यंत आपण ते आता 125 का दाखवत आहेत. तेव्हा आमचं लक्ष गेलं, अरे आपला टर्न मिस झाला. परत पाठी गेलो, 3 किलोमीटर मागे आलो आणि म्हणून आलो. म्हणजे एवढ्या आमच्या गप्पा रंगलेल्या. आणि समृद्धीची गाडी चालवायचीच नव्हती. म्हणजे समृद्धी कोण मुलगी नाही, समृद्धी रोड. तर आरामात आम्ही असं गप्पा मारत मारत कधी तो रोड गेला काय आम्हाला आमचं कळलंच नाही. सो फार सो गुड. छान मजा येते आम्हाला प्रवासात. आत्ताचा सेशन जास्त रंगला आमचा, लांब रंग. शेवटी हॉटेल इज द बेस्ट. आम्ही हॉटेल इंडस्ट्रीचं बेस्ट हे इंजिनियरने ॲक्सेप्ट केलंय. पाटील इंजिनियर आहे, त्यांनी ॲक्सेप्ट केलंय. आमचे बॉस सकाळपासून नुसते कॉल्स. गाडीचा स्पीड पण काय कमी नाही आमच्या. आम्ही फक्त एवढंच बघतोय कोणी CNG देतं का CNG. कारण आम्हाला इथे कोणी CNG देत नाही आणि आम्ही हिशोबामध्ये CNG पकडून आलेलो. आणि आमच्या हिशोबाचे तर ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट बघत होतात ते हे ठिकाण आहे. हे बघा, शेगाव मध्ये इथे आपले स्वागत आहे. आणि आम्ही आता आलेलो आहोत गजानन महाराजांच्या उमेश शेगाव इथे. एवढ्या लांबचा आजचा आम्ही प्रवास केलाय. आता आम्ही इथे पहिले जातोय भक्त निवासला आणि मग आता आम्ही इथे जातोय आधी भक्त निवासला. फ्रेश वगैरे होऊन आणि दर्शनासाठी बघू आता कसं काय आहे. दर्शन घेऊया. तुम्हाला आम्ही सांगितलं नव्हतं, आज श्रावणातला पहिला दिवस मी बोललेलो सकाळी तुम्हाला. सो आम्ही ठरवलं की काहीतरी छान ठिकाणी आपण भेट देऊया. आणि कुठे कधी आम्ही गेलो नाही अशा ठिकाणी आम्हाला भेट द्यायची होती म्हणून हे ठिकाण निवडलं. चला आता जाऊया शेगावमध्ये, एंटर करूया, रूम घेऊ फ्रेश होऊ आणि मग जाऊया दर्शनाला. सो फायनली आम्ही इथे पोचलो रूम बुकिंगच्या इथे. आणि आता आधी रूम बघतो कशा आहेत. म्हणजे रूम चांगल्याच असणार, आम्हाला काय असं काही प्रॉब्लेम नाही आहे. वेगळी स्वच्छता बघा केवढी छान आहे. हे आमचे अमर शेठ आणि हे आमचे मोठे शेठ. 9 तास ड्रायव्हिंग झालं आहे. सो थोडंसं डोळ्यांमध्ये हे असेल आता.
बघूया. फीडबॅक देतो. आत्ता पोचलो आणि पहिले आम्ही नाश्त्याला आलोय कारण सगळ्यांना भूक लागली, जेवले नाही आहेत कोणी. कसं आहे? असं पोहे उत्कृष्ट आहे, चहा आवडलं घेतला. मला. इथे रूम बुकिंगचं ऑफिस आहे आणि साधारण आता ते मी स्क्रीनशॉट टाकतो की कसं काय काय रूमचे रेट आहेत. एकदम स्वच्छता बघा इकडे, छान आहे ना. सुंदर. तर हा संस्थानामधला परिसर आहे बघा कसं आहे सगळं. तर आता आम्ही दर्शनासाठी परत निघालो आहे. फ्रेश वगैरे झालो रूमवर आणि आता दर्शनासाठी निघालो आहे. आणि हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि बाकी आता सगळं जे बघायला मिळते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मिळेल. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.